स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून आत्मन मुंबई निर्मित आणि नाट्य संपदा प्रकाशित 2 अंकी नाटक तरुण आहे प्रीत अजूनी. लेखन डॉक्टर मीना नेरुरकर. दिग्दर्शन आणि प्रकाश योजना कुमार सोहनी. नेपथ्य प्रदीप मुळे. संगीत अशोक पत्की आणि निर्माता अनंत पणशीकर. आत्मन मुंबई आणि नाट्य संपदा सादर करीत आहे डॉक्टर मीना नेरुरकर लिखित आणि कुमार सोहनी दिग्दर्शित 2 अंकी नाटक तरुण आहे प्रीत अजूनी. तरुण आहे प्रीत अजूनी. आयुष्यभर लग्नाच्या नरकात यातना भोगत होते. कुणी विचारपूस करायला आलं नाही, सांत्वना द्यायला आलं नाही. वेडी वेडी म्हणून हिडवलं ना नुसतं मला. मग त्याचा राग तू माझ्यावर काढतेस असा? राग नाही, पण तुला ना पटवून देणार आहे मी प्रेमाचं महत्व. धाकटे सारखं सारखं काय ग प्रेम प्रेम प्रेम? आपण चांगल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलोय ना. मग अगं आयुष्य म्हणजे काय असं थिल्लरपणे वागण्यासारखं असतं का? तू पण ना
आईची आणि पत्नीची भूमिका स्वीकारली ना की कर्तव्य हेच मुख्य असतं. प्रेम हेच मुख्य असतं आणि हे मी तुला पटवून देईनच. पटेलच तुला. हॅलो, हा गौरी बोल. अगं अचानकच झालं सगळं. त्यांनी चक्क मला हिरोईन म्हणून सिलेक्ट केलं. कॅन यू बिलीव्ह इट? या सुपर एक्साइटेड. गौरी ऐक ना, समीर आलाय, मी तुझ्याशी नंतर बोलते. ओके बाय. हाय समीर, आय एम सो 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 हॅपी टू सी यू टुडे. हो, म्हणजे आज माझा लकी दिवस आहे. ए, तुला पाहिल्यावरती मी नेहमीच हॅपी होते. हो ना मग. बस बस बस. पण आज माझा सुपर लकी डे. तुला माहिती आहे आज काय झालं? काय? आज मी कॉलेजमध्ये गेले होते राज्य नाट्य स्पर्धेच्या ऑडिशनला आणि मी सिलेक्ट झाली हिरोईन म्हणून. ये बस बस बस. ओ, मी तुला सगळं सांगते. एक मिनिट. मला ना खूप भूक लागली. आधी काहीतरी खायला दे ना. नंतर हे सगळं ऐकायला लागणार आहे. हो. हा हे काय समीर, हा? मगाशी सँडविच आणला होता, तो चालेल आता? अगं आता जे काही आहे ते दे. मग आपण बाहेर जाऊ ना. ओके. हा. सँडविच आणि कोक. ग्रेट. हा, आता ऐकून घ्या सगळं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या नाटकाचे डिरेक्टर आहेत निशिकांत खांडेकर. सो आय एम रिअली एक्साइटेड. आणि मला असं वाटतंय की स्टोरी खूप वेगळी आहे. लोकांना ती नक्की आवडेल. ही नाटकात आतापर्यंत कधी काम केलं नाहीये, पण शिकेन हळूहळू, नाही का? सो इट्स रिअली इंटरेस्टिंग. सीमा. तुला हे माझं लास्ट इयर होतं. आता माझी रेसिडेन्सी सुरू होईल. हा, मग त्याचं काय? अरे मग ठरवलं पाहिजे आता. काय? अरे काय लग्न? कुणाचं? आपलं. आपलं? हो आपलं. हे बघ सीमा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि मी लग्न केलं तर ते फक्त तुझ्याशी. मी माझ्या आईला सुद्धा दाखवलं तुला. काय? आईने दाखवलं? हो. त्यांनी कधी पाहिलं मला? परवा आपण पीव्हीआर मधनं बाहेर पडलो ना, हा. तेव्हा मी तिला तिथेच बोलावलं होतं. तिने तुला बघितलं आणि तिलाही तू आवडली आहेस. समीर, हे सगळं तू मला काहीच सांगितलं नाहीस यार. अरे सरप्राईज. समीर, तू ना. काय? अरे मला जरा कल्पना दिली असतीस ना मी. बर. मला सांग आता तू काय ठरवलंयस? कशाबद्दल? कशाबद्दल काय? सीमा, मी तुला आपल्या लग्नाविषयी बोलतोय. दिस इज सिरियस स्टफ. एक्झॅक्टली समीर, दिस इज सिरियस स्टफ. अँड आय थिंक आय नीड मोर टाइम फॉर दिस. अशी घाई करून काहीच उपयोग नाही. हे पण मी माझ्या आईला, माझी आई माझ्या मागे लागली. ए, तू काही कुक्कुला बाळ आहेस का आई मागे लागायला? सांगते ना मला थोडा वेळ हवाय म्हणून. ठीक आहे, मी तिला तसं सांगेन, पण मला तुझं उत्तर हवंय. दिलं ना. काय? आय नीड मोर टाइम. का? दुसरं कोणी आहे का? ए, प्लीज हा, तुला व्यवस्थित माहिती की दुसरं कुणीही नाही. नाहीये ना. मला माहित होतं नाहीये म्हणून. मग तू मला हो का म्हणत नाहीयेस? अरे समीर, तू असं काय करतोयस? मी आता फक्त 21 वर्षाची आहे. आणि मला इतक्या लवकर कमिट नाही करायचंय. दॅट्स क्रेझी. कमिटच्या काय गोष्टी करतेस तू? सीमा, 20व्या वर्षी माझ्या आईचं लग्न झालं, 22व्या वर्षी मी झालो तिला. आणि तू- तेव्हा तसं असायचं, पण आता तसं नसतं. अरे हे बघ, 20व्या वर्षी तुझ्याही लग्नाला तयार झाली असेल, पण मी 21व्या वर्षी तयार नाही. आय रिअली नीड सम मोर टाइम. मी निघतो. ए समीर, कमॉन यार, राखवायला काय झालं तुला? हे बघ सीमा, मी तुला आत्ता फक्त विचारलंय. आत्ता लग्न कर असं म्हणत नाहीये ना? हो का नाही? तुझा विश्वास नाहीये माझ्यावर? हो का नाही? समीर, आय नीड सम मोर टाइम. बाय. ए ए समीर, थांब ना. समीर, समीर. हा गौरी बोल. नाही, आत्ताच बाळराजे रागून
निघून गेले. गौरी तुला सांगते मी, ही आयांनी लाडवलेली एकुलती एक मुलं म्हणजे ना, दे थिंक दे आर अ गिफ्ट टू दिस वर्ल्ड. सगळं कसं त्यांच्या मनासारखंच व्हायला लागतं त्यांना. आणि जरा काही दिल असलं की लगेच रुसून वगैरे बसतात. शी. मी ना एक गोष्ट ठरवली, मी जेव्हा कधी मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेईन ना, तेव्हा चांगली 4-5 मुलं होऊ देणार. हा म्हणजे हा एकुलत्या एक मुलांचा प्रॉब्लेमच जगात निघून जाईल. पूर्वी कसं घरामध्ये खूप माणसं असायची, त्यामुळे सगळ्यांचेच राग रुसवे फुगवे सगळं बेताने असायचं. ह्या वेळेत कसं रुसून बसतात. शी. बरं गौरी, मी जाते. अगं शेवटी मंदरणी करायला मलाच गेलं पाहिजे ना. चल बाय. आँखों ही आँखों इशारा हो गया, बैठे बैठे का सहारा हो गया. आँखों ही आँखों में इशारा हो गया, बैठे बैठे जीने का. हॅलो. हा. ओ निशिकांत सर, व्हॉट अ सरप्राईज. आत्ता लगेच. ओके सर, मी येते. हो सर, या. आँखों ही आँखों में इशारा हो गया, बैठे बैठे जीने का सहारा हो गया. आँखों ही आँखों में इशारा हो गया. ए धाकटे, कुठे गेली असेल ग ती? काय चाललंय तिच्यात आणि समीर मध्ये? अगं कळेल तुला, इतकी काय अधीर होतेस. तुला जरा तिला सुखाने राहू द्यायची नाहीयेस. मी काय केलं? मी आपलं मस्त नाचतीये गातीये. अगं माझ्याकडे बघायचं सोडून, एन्जॉय करायचं सोडून तू कशाला घोर लावून घेतेस? आधी मला सांग, तू माझ्या मुलीच्या मागे का लागलीयस? सोड लागत तिला. मी कुठे धरलंय तिला? काहीतरीच. धरलं नाहीस तर मग का सतत तिच्या विचारांशी खेळत असतेस तू? चांगली शिकत होती तर तिचे विचार पालटून तू तिला नाटकाची फूस लावलीस. सोड बये, सोड तिला. सोडू सोडू अगं मी जे इतकी वर्ष भोगलं त्याचा साक्षात्कार तुला कधी आणि कसा होणार? तुला कसं कळणार की आपल्या आयुष्याच्या घटना घडतात त्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं? सगळ्यांना स्वतःचं आयुष्य प्लॅन करून नाही जगता येत. कुठली तरी वेगळी शक्ती, वेगळी प्रेरणा असते जी आपल्याला तसं करायला भाग पाडते. आपलं मन आपल्या इच्छेविरुद्ध कोणाच्या तरी प्रेमात पडतं. कोणाची तरी कला आपल्या चुकार मनाला आवडायला लागते. आपल्याला माहित असतं आपलं चुकतंय, असं करून आपल्या आई वडिलांना त्रास होणार आहे, पण तरी त्या क्षणी आपण अगदी हतबल असतो. म्हणजे केवळ माझ्यावर सूड म्हणून तू तिच्या आयुष्याचं नाटक करतेस. तसं झालं की तुझा आत्मा थंड होईल असंच ना? हो, अगं म्हणतात ना, नाटक आयुष्याचा आरसा असतो. आणि कुणाचं तरी आयुष्य हा कुठल्या तरी नाटकाचा विषय. काय चाललंय काय? आता काय आमंत्रण पाठवायची का लोकांना रिहर्सलला या म्हणून? चल चल, खुर्च्या द्या, लाव काय सगळ्या गोष्टी सांगायला लागतात. गुड मॉर्निंग सर. अरे वा, माझ्यासारखीच वेळेआधी 5 मिनिटाची सवय दिसते तुम्हाला. हो सर, माझ्या पप्पांनी लावली. गुड. ही सवय कायम ठेवा तुम्ही. सर तुम्ही नको, तू म्हणा नको. सिलेक्शन नंतर पहिल्यांदाच भेटतो ना आपण. एकदा रुळलो की ना चारे तुरेवर. यू मीन अगं तू गवई. चहा घेता का तुम्ही? कधी कधी. कधी कधी नाटकाची तालीम करायला तरी चहा कधी कधी घेताय? व्हॉट नॉनसेन्स. जा चहा सांगतो. ओके बसा. बोला. सर मला ना तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता. बोला बोला बोला. सर त्या दिवशी ऑडिशनला खूप मुली आल्या होत्या. त्यातल्या किती
जणी माझ्यापेक्षा दिसायला सुंदर होत्या. कितीतरी जणी जास्त अनुभवी होत्या. बरोबर. सर पण मग तुम्ही मलाच का सिलेक्ट केलं? कारण तुम्ही मला या कॅरेक्टरसाठी योग्य वाटलात म्हणून. तुमचा हा जो शार्प लुक आहे ना तो मला या कॅरेक्टरसाठी योग्य वाटला. हे बघा आमचे एक नाटकाचे सर मला नेहमी सांगायचे, जेव्हा नाटकाचं कास्टिंग परफेक्ट होतं ना तेव्हाच निम्मी लढाई तुम्ही जिंकलेली असते. आफ्टर ऑल नाटक म्हणजे काय असतं? इट्स अ विलफुल सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ फॉर द ऑडियन्स. याचा अर्थ काय आहे मी तुम्हाला प्रोसेस दरम्यान समजावून सांगेनच. आता मला सांगा, तुम्ही स्क्रिप्ट वाचलं? हो सर, 2 वेळा. मग आता तुमचं कॅरेक्टर काय आहे हे समजलंय तुम्हाला? थोडंफार. बोला, सांगा. हा. बसा बसून बोला. सर, ती म्हणजे मी एक अल्लड भोळी इनोसंट मुलगी असते. अरे वा. आई वडिलांच्या प्रेमापासून वंचित, कारण तिचे आई वडील लहानपणीच गेले. आपल्या मोठ्या भावाबरोबर राहणारी. पण सर तिला ना कलेची खूप आवड आहे आणि तिला हेही माहिती आहे की तिच्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. तिला फक्त हवी आहे ती एक संधी आणि मग ती त्या नृत्यशाळेमध्ये जाते. तिथे तिला तिचे आनंद सर भेटतात आणि तो तुम्ही मला नाटकाची गोष्ट कशाला सांगताय जी मला आधीच माहितीये? मला हवंय तुमचं कॅरेक्टर जे तुम्हाला समजलंय, जे लेखकाला अभिप्रेत आहे ते काय आहे? हे बघा कसं आहे ना की तुम्ही सुरुवात खरंच खूप बरोबर केलेली होती. काय सर, अल्लड भोळी. हे तिचं कॅरेक्टर, ते नीट समजून घ्या. त्या कॅरेक्टरचा ना सगळा ग्राफ शोधून काढा, म्हणजे मग तुम्हालाच कळेल आपल्याला कुठून सुरुवात करायची आणि कुठपर्यंत जायचंय ते. सर मला नाही येणार. नाही येणार म्हणजे काय? तुम्ही प्रयत्नही करणार नाही आहात? हो सर, माझं ना पहिलंच नाटक आहे, मला नाही येणार. मग त्यात काय झालं? कॉलेजला जाताना तुम्ही बेसिक अक्कल दिले तुम्हाला, आणि मी जे काही सांगतो ते काय फार जगावेगळं नाही हो. तुम्ही फक्त त्या अँगलनी विचारच करत नाही यार. हे बघा कॅरेक्टर कसं असतं ना की एखाद्या हिमनगासारखं असतं ते. हिमनगाचा कसा फक्त एक अष्टमांश भाग आपल्याला वरती दिसत असतो, पण उरलेला 7 अष्टमांश भाग हा असा खोल कुठेतरी दडलेला असतो, जो आपल्याला शोधून काढायचा असतो. दॅट इज कॅरेक्टर सर्च. आता तुमच्या या नाटकातलं नाव आहे राधिका. आता हे नाव राधिकाच काय, कुठून आले ती, तिच्या सवयी कशा असतील, ती चालत कशी असेल, ती बोलत कशी असेल, हे सगळं शोधून काढा. हे जेव्हा तुम्हाला समजेल ना तेव्हा तुम्हाला कळेल की आपल्याला कशा प्रकारे अभिनय करायचा आहे. आणि हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा तुम्ही तुमची व्यक्तिरेखा अशी प्रेक्षकांपर्यंत नीट पोचवू शकाल. सर मी प्रयत्न करते. गुड, व्हेरी गुड. मला ना नेहमी अशी प्रयत्न करणारी माणसं आवडतात, ज्यांना सगळ्या आधीच माहिती असतं ना. या असल्या लोकांपासून लांब राहतो. सर बोला. सर, अल्लड हा. भोळी, करेक्ट. पण सर निश्चयी निर्धार केली. खूप त्रास, म्हणजे ना सर कष्ट घ्यायची तयारी असलेली. येस सर, हार्डवर्किंग. पुढे पुढे का हार्डवर्किंग? पुढे काय सर झालं ना, अल्लड भोळी हार्डवर्किंग. तुम्ही अशा मध्येच नका थांबत जाऊ. नाटकाच्या शेवट जेव्हा घडतो तेव्हा त्या कॅरेक्टरचं काय होतं, काय कुठपर्यंत जातो का प्रवास, स्क्रिप्ट काय बघताय, कॅरेक्टर विचारतो मी तुम्हाला. हा सर, शेवटी ती जिंकते. जिंकते का जिंकते? कारण सर ती आपल्या मताशी ठाम राहते. सगळं जग जरी तिच्या विरोधात गेलं तरी सुद्धा ती आपलं मत बदलत नाही. आणि सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती आपल्या कलेशी मुळीच प्रतारणा करत नाही. क्या बात आहे. तुम्हाला सांगतो ह्या नाटकातली जी कॅरेक्टर्स आहेत ना ती अशी स्ट्रॉंग आहेत, स्ट्रॉंग. आणि त्यांच्या त्या स्ट्रॉंगनेसमुळेच या नाटकामध्ये मोठा असा संघर्ष उभा राहतो. आणि तो संघर्ष मला आवडला ना म्हणून मी हे नाटक दिग्दर्शित करतोय. म्हणजे सर तुम्ही नाटकाचा आशय लक्षात घेऊन मग ठरवता नाटक करायचं की नाही? अर्थातच. ज्या नाटकाचा आशय मला आवडेल मी तेच दिग्दर्शित करणार ना. हो, मला वाटलं हा तुमचा जॉब आहे, त्यामुळे जे नाटक तुमच्याकडे येतं ते तुम्ही करता.
नाटकं मला आवडत नाही, ती मी चक्क नाकारतो. अहो माणसानं ना आयुष्यात नाही म्हणायला शिकायला पाहिजे. नाही म्हणायला शिकायचं. हा. अहो सर मग पुढे कसं जायचं? अहो नाही म्हणायला शिकायचं म्हणजे स्वतःला असं छान डेव्हलप करायचं, स्वतःला काय पटतंय हे ओळखायचं, त्याचबरोबर स्वतःच्या काही लिमिटेशन्स आहेत ना त्याही ध्यानात घ्यायच्या. हे बघा, प्रत्येकाला ना स्वतःला समजायला पाहिजे आपण काय फुल होऊ शकतो, कुठचा विषय आपल्याला भावतो, तेव्हाच आपण आपल्यातल्या प्रत्येक क्रिएशनला न्याय देऊ शकतो. काय ना नेहमी नेहमी असं ते पॉलिटिकल डिसिजन घेऊन नाही चालत हो. असं केलं ना मग आपण आपल्यातल्याच कलाकाराला मारून टाकतो आणि मग उरतं ना ते फक्त एक यंत्र. यंत्र ते दुसऱ्याच्या तालावर नाचणारे यंत्र. छे. सर किती मस्त समजावता तुम्ही. काय ना पण सगळ्यांनाच माझे समजावणं आवडतं असं नाही ना. तुम्हाला माहित दिसत नाही मी एक खूप प्रॉब्लेम असलेला पझेसिव्ह असा दिग्दर्शक आहे ते. नाही सर, उलट तुम्ही खूप छान डिरेक्टर आहात असं कळलंय. हं? ज्यांनी कोणी तुम्हाला हे माझ्याबद्दल सांगितलंय तो आजच्या घडीला तरी मला माझा शत्रू दिसत नाही. शत्रू? सर मित्र म्हणायचंय का तुम्हाला? आमच्या क्षेत्रात शत्रू आणि मित्र ही फार लूज टर्मिनॉलॉजी आहे. आज जो तुमचा मित्र आहे तो उद्या तुमचा शत्रू होऊ शकतो आणि आज तुमच्या विरुद्ध जाहीर मतभेद मांडणारा उद्या येऊन तुमच्या गळ्यात गळे घालतो. सर, असं असेल तर हा एक खूप मोठा जोक आहे. इट खरंच. इज नॉट ऑलवेज अ जोक सीमा. एव्हरीथिंग इज नॉट ऑलवेज अ जोक. इतकं सगळं लाईटली नाही घेतलं जात. खूप खूप मनं मारली जातात, खूप